नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे स्वातीज आर्टवे चॅनेलमध्ये. आज आपण खूपच सुंदर असे नाजूक आणि लॉंग मंगळसूत्र घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला जेवढ्या लांबीचे मंगळसूत्र हवे असेल त्यापेक्षा 1 इंच जास्त गिअर वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता 10 ते 12 इंच लांबीची 0.3 ची वायर कट करून घ्यायची आहे. या वायरमध्ये येथे मी ड्रॉप शेप कुंदन घालून घेतलेला आहे. त्यामध्ये आता मी जेवढे बसतील त्याप्रमाणे येथे आपल्याला 2 mm चे गोल्डन बीड्स अशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत. गोल्डन बीड्स आपल्याला कुंदनभोवती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे गोल्डन बीड्स लावून घेतल्यानंतर उजव्या हातातली जी तार आहे ती तार आपल्याला डाव्या बाजूच्या एका गोल्डन बीड्समधून काढून घ्यायची आहे, म्हणजे गोल्डन बीड्स हलणार नाहीत. आता ही तार आपल्याला प्रत्येक मण्यामधून अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. या स्टोनला होल असतात. या होलमधून आणि मण्यामधून ही तार खाली वर काढून घ्यायची आहे, म्हणजे हे बीड्स छानपैकी पॅक होतील आणि अजिबात हलणार नाही. तार चांगली घट्ट ओढून घ्यायची आहे. जास्त पण घट्ट ओढायची नाही, कारण ही तार लगेच तुटते. अशा प्रकारे सर्व बीड्स लॉक करून घेतले आहेत. शेवटी राहिलेली तार आणि जे पहिले टोक तारेचे हातात धरून ठेवले होते ती दोन्ही टोके एकत्र करून व्यवस्थित पीळ घालून मागच्या बाजूला दाबून घ्यायचे आहेत. एक्स्ट्राची तार कट करून घेतली आहे. पाहू शकता, मस्त असे पेंडंट तयार झालेले आहे. आता आपण कट करून घेतलेल्या गिअर वायरमध्ये फिश हुक अटॅच करून घ्यायचे आहे. त्यासाठी एक लॉक बीड गिअर वायरमध्ये घालून घेतला आहे. त्यानंतर फिश हुक घालून घ्यायचे आहे आणि गिअर वायरचे टोक मागे वळवून लॉक बीडमध्ये घालून अशा प्रकारे पकडणे दाबून घ्यायचे आहे. एक्स्ट्राची तार कट करून घ्यायची आहे. पहिल्यांदाच या चॅनेलवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यामुळे चॅनेलवर येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील. आता गिअर वायरच्या दुसऱ्या टोकाने आपण काळे मणी ओवून घेणार आहोत. यामध्येच आपण एक काळा मणी आणि एक गोल्डन मणी अशा प्रकारे सुद्धा घालू शकतो. अशा प्रकारे इथे मी काळे मणी ओवून घेत आहे. पहिल्यांदाच जर अशा प्रकारचे मंगळसूत्र बनवत असाल तर
मोजून काळे मणी तुम्ही घालू शकता. कारण काळ्या मण्यांनंतर आपल्याला गोल्डन मणीसुद्धा यामध्ये घालायचे आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंचे काळे मणी आणि गोल्डन मणी एकसारखे यायला हवेत. आता मला जेवढे काळे मणी घालायचे होते तेवढे मी घालून घेतले आहेत. यामध्ये आता मी एक स्मॉल गोल्डन बीड घालून घेतला आहे आणि त्यानंतर 2 mm गोल्डन मणी आणि पुन्हा एक स्मॉल मणी घालून घेतलेला आहे. आता पुन्हाच आपल्याला तेवढेच काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. तेवढेच काळे मणी ओवून झाल्यानंतर परत आपल्याला एक स्मॉल गोल्डन बीड, नंतर 2 mm गोल्डन बीड आणि पुन्हा स्मॉल गोल्डन बीड अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे. एकूण गिअर वायरच्या अर्धी गिअर वायर आणि त्यातली 1 इंच सोडून आपल्याला हे काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. कारण गिअर वायरच्या बरोबर मध्यभागी आपल्याला काही वेगळे मणी आणि पेंडंट घालून घ्यायचे आहे. आता येथे मी 10 काळे मणी घालून घेतले आहेत. आता मंगळसूत्राचा आपल्याला मधला भाग तयार करायचा आहे. त्यासाठी इथे मी एक रेड मणी तसेच एक गोल्डन मणी अशा प्रकारे घालून घेतले आहे. म्हणजेच 3 रेड मणी आणि 2 गोल्डन मणी अशा प्रकारे इथे मी घालून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले पेंडंट अडकवून घ्यायचे आहे. आता पुन्हा एक रेड मणी, त्यानंतर गोल्डन मणी, पुन्हा रेड, पुन्हा गोल्डन आणि पुन्हा रेड अशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत. आता हा रेड मणी घातल्यानंतर आपल्याला बरोबर मोजून 10 काळे मणी घालून घ्यायचे आहेत. पुन्हा एक स्मॉल गोल्डन मणी, एक 2 mm गोल्डन मणी आणि पुन्हा एक स्मॉल गोल्डन मणी घालून घेतला आहे. आता पहिल्या बाजूप्रमाणेच दुसरी बाजू तयार करून घ्यायची आहे. मणी ओवताना दोन्ही बाजू एकसारख्या येतील याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी दोन्ही बाजू एकसारख्या आहेत की नाही हे चेक करून घेत आहे. दुसऱ्या बाजूचे सुद्धा काळे मणी ओवून झालेले आहेत. आता गिअर वायरमध्ये एक लॉक बीड घालून घेतला आहे. त्यामध्ये जंप रिंग घालून घ्यायची आहे आणि गिअर वायरचे टोक आतल्या बाजूला लॉक बीडमध्ये घालून पहिल्याप्रमाणेच पकडने दाबून घ्यायचे आहे आणि राहिलेली गिअर वायर कट करून घ्यायची आहे. पाहू शकता, अगदी घरच्या घरी कोणालाही बनवता येईल असे सुंदर लॉंग मंगळसूत्र तयार झालेले आहे. अशा प्रकारचे मंगळसूत्र जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर तुम्ही मला Instagramला DM करू शकता. पाहू शकता किती कमी वेळात सुंदर असे मंगळसूत्र तयार झालेले आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका.